माझे नाव रश्मी आहे. मी एका पोलीस इन्स्पेक्टरची मुलगी होते. माझे आयुष्य माझ्या आईवडिलांसोबत खूप चांगले चालले होते. मी त्यांची एकुलती एक मुलगी होते. दोघांचेही माझ्यावर खूप प्रेम होते. या जगातील सर्व पालकांच्या तुलनेत मी माझ्या आईवडिलांना विशेष मानत होते. मला असे वाटत होते की कदाचित माझे आईवडील माझ्यावर जितके प्रेम करतात तितके कोणीही माझ्यावर प्रेम करणार नाही. मी देखील त्यांच्यावर खूप प्रेम केले. मला असे वाटले की मी या जगातील सर्वात भाग्यवान मुलगी आहे. माझ्या वडिलांनी मला कधीच कशाची कमतरता भासू दिली नाही. माझी प्रत्येक मागणी माझ्या न मागता पूर्ण झाली. मला वाटेल ते मी करायची. मला डॉक्टर व्हायचे होते आणि मी शिकत होते. मी माझ्या कॉलेजच्या मित्रांसोबत सहलीला गेले होते. माझी सहल आठवडाभराची होती, पण आमच्या ग्रुपमधील एका मुलीची अचानक तब्येत बिघडल्याने आम्हाला लवकर घरी यावे लागले. मला माझ्या पालकांना सरप्राईज करायचे होते, म्हणूनच मी त्यांना घरी येत असल्याचे सांगितले नाही. जरी मी त्यांच्याशी रोज बोलत होते, पण आज मला त्यांना एक खास सरप्राईज द्यायचे होते. मी पहिल्यांदाच सहलीला गेले होते. माझ्या आईवडिलांनी मला जाऊ द्यायला नकार दिला होता, कारण ते माझ्यापासून इतके दिवस दूर राहू शकत नव्हते. पण मी हट्ट केल्यावर त्यांनी मला फक्त माझ्या आनंदासाठी पाठवले. त्यामुळेच मला वाटले की आता मी लवकर आले आहे. मला पाहून माझ्या आईवडिलांना आश्चर्याचा धक्का बसेल आणि खूप आनंद होईल. पण मला माहीत नव्हते की आज माझ्या आयुष्याचे असे एक रहस्य माझ्यासमोर उलगडणार आहे, जे ऐकल्यानंतर कदाचित मी माझ्या पायावर उभी राहू शकणार नाही. खरं तर घरात शिरताच दारातच मला आईबाबांचे बोलणे ऐकू येत होते. दोघेही हॉलमध्ये बसून माझ्याबद्दल एकमेकांशी बोलत होते. माझ्याबद्दलचे त्यांचे बोलणे ऐकून मी तिथे शांतपणे उभी राहिले, जेणेकरून माझे आईवडील काय बोलतात ते मला ऐकता येईल. आई बाबांना सांगत होती की मला रश्मीची खूप आठवण येत आहे. तिला एकदा पाहावेसे वाटते. तिच्या आनंदासाठी आपण तिला जाऊ दिले, पण तिच्याशिवाय आपण आपला वेळ कसा घालवत आहोत हे आपल्या हृदयालाच माहीत. माझे वडील म्हणाले, काळजी करू नको, ती सुखरूप घरी येईल. आपली मुलगी खूप धाडसी आहे आणि तिचा आनंद आपल्यासाठी सर्वात महत्त्वाचा आहे. आता आपल्याला तिच्या आनंदासाठी एवढे तर करावेच लागेल. आणि तरीही ती दूर कुठे गेली आहे? ती फक्त एका आठवड्यासाठी गेली आहे. ती लवकरच परत येईल. मग दिवसभर आपल्या मुलीकडे पाहत राहा. पण आई जे बोलली ते ऐकून माझ्या कानांवर विश्वास बसेना. मी आज जाणार होते, पण त्या लोकांच्या बोलण्याने मला सावध केले आणि मला त्या जागेवर उभे राहून त्यांचे ऐकायला भाग पडले. आता मला सगळा प्रकार जाणून घ्यायचा होता, म्हणूनच मी तिथं उभं राहिले. माझ्या आईने माझ्या वडिलांना उत्तर देताना सांगितले होते की देव रश्मीला अशा प्रकारे आपल्या मांडीत टाकेल असे मला कधीच वाटले नव्हते. कदाचित तिला वाढवणे आपल्या नशिबात लिहिले होते. पप्पा म्हणाले, रश्मीला पाहून माझाही विश्वास बसत नाही. जणू ती आपलीच मुलगी आहे. तू तिला जन्म दिला आहेस. तू पाहिलं आहेस का की तिचं रूप आपल्या दोघांशी अगदी जुळतं. त्या दिवशी जर मी वेळेवर त्या नदीच्या काठावर गेलो नसतो तर कदाचित मला कळले नसते की नदीच्या काठावर एक निष्पाप मुलगी पडली आहे. थोडा उशीर झाला असता तर तिला तिचा जीव गमवावा लागला असता. नदीकाठी ती निष्पाप मुलगी कुठून आली? तिला कोणी सोडून गेले? शेवटी कोण होते ज्याने आपल्या निष्पाप मुलीला नदीच्या काठावर मरायला सोडले होते? ती व्यक्ती कोणीही असली तरी त्याने तिला मारण्यासाठीच तिथे सोडले असावे. मात्र देवाच्या कृपेने मुलगी नदीत वाहून गेली नाही, तर लाटेने पुन्हा किनाऱ्यावर आली. या निष्पाप मुलीचा विचार तिच्या पालकांनी केला नाही का? माहीत नाही कोण आहेत ते लोक जे आपल्या मुलांना असे मरायला सोडतात. देवाने त्यांना अपत्यप्राप्तीचे सुख दिले ही त्यांच्यासाठी खूप भाग्याची गोष्ट आहे. या जगात आपल्यासारखे काही माणसे आहेत याचा विचारही त्या लोकांना होत नाही की या जगात मुलांची तळमळ असणारे लोकही आहेत. आई म्हणाली, रश्मीला माझ्या आयुष्यात सामावून घेऊन देवाने माझं मन भरून दिलं, नाहीतर मला आयुष्यभर मुलाची आस लागली असती. आता माझ्या सहनशक्तीच्या बाहेर जात होते. मी आता त्या लोकांचे ऐकू शकत नव्हते. हे सर्व सत्य जाणून घेतल्यावर मला असेच वाटले जणू माझ्या पायाखालची जमीनच सरकते. मी काय ऐकलं होतं की मला इतकं प्रेम देणारे हे दोघे माझे आईवडील नाहीत. मी दुसऱ्याची मुलगी आहे. मी ताबडतोब घराच्या आत गेले. अचानक मला दारात पाहून माझ्या पालकांचे चेहरे फिके पडले. दोघेही घाबरून उभे राहिले आणि मला पाहताच वडील म्हणाले, रश्मी तू इथे आहेस. कधी आलीस बेटा? आई पण धावत माझ्या जवळ आली आणि मला मिठी मारली आणि म्हणाली, रश्मी बेटी तू एवढ्या लवकर कशी आलीस? तुझी ट्रिप कशी होती? मी दोघांनाही उत्तर दिले नाही. मी एकदम गप्प बसले. माझ्या डोळ्यात अश्रू येत होते. माझ्या डोळ्यांचे अश्रू पाहून आई म्हणाली, बेटी काय झालं? तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद कुठे गेला? तुझी तब्येत ठीक आहे ना? आणि तू इतक्या लवकर का आलीस? तू पुढच्या आठवड्यात येणार होतीस. मला अस्वस्थ पाहून वडीलही माझ्याजवळ आले आणि आई विचारत होती तेच प्रश्न मला विचारले. मी त्या दोघांपासून दूर गेले आणि म्हणाले, तुम्ही माझ्यापासून एवढे मोठे सत्य कसे लपवले? इतकी वर्षे तुम्ही लोक मला पालक म्हणून वाढवत आहात. शेवटी तुम्ही कोण आहे आणि मी कोणाची मुलगी आहे? तुम्ही जे काही बोललात ते मी ऐकले आहे. माझे म्हणणे ऐकून वडील म्हणू लागले, बेटा आम्ही तुझ्याबद्दल नाही तर दुसऱ्याबद्दल बोलत होतो. आई म्हणू लागली, हो हो बेटी, तुझ्या वडिलांकडे अशी केस आली आहे असं ते बोलत होते. तू आमची स्वतःची मुलगी आहेस आणि आम्ही तुझ्यावर किती प्रेम करतो हे तू पाहिले नाहीस का?
आज मला माहीत आहे की कोणीही पालक आपल्या मुलावर इतके प्रेम करत नाही जितके आम्ही तुझ्यावर प्रेम करतो. आईवडिलांचे म्हणणे ऐकून मी त्यांना हाताने खूण केली आणि म्हणाले की तुम्हाला खोटे बोलण्याची गरज नाही. तुम्ही जे काही बोललात ते मी ऐकले आहे आणि सत्य देखील मला माहीत आहे. असे म्हणत मी माझ्या खोलीत गेले आणि खोलीचा दरवाजा आतून बंद केला. खोलीला आतून कुलूप लावून तासनतास रडत राहिले. मी विचार करत राहिले की माझे खरे पालक कोण आहेत. ते कोण आहेत ज्या लोकांनी एका निष्पाप मुलीला नदीच्या काठावर फेकले होते. त्या लोकांचे माझ्यावर प्रेम नव्हते का? इतक्या वर्षानंतरही आज मला सत्य स्पष्ट झाले की मी माझ्या आईवडिलांची मुलगी नाही, तर त्यांनी मला नदीच्या पात्रातून उचलून नेले होते. माझे आईवडील वारंवार खोलीचे दार वाजवत होते. मुलगी, दार उघड, प्लीज एकदा तरी ऐक. पण मला त्यांचा राग आला होता, कारण त्यांनी मला इतकी वर्षे सत्यापासून अनभिज्ञ ठेवले होते. त्या लोकांनी मला वाढवून माझे काहीही वाईट केले नाही. त्यांनी एका निष्पाप मुलीला आधार दिला होता. त्यांचा दोष नव्हता. दोष त्या लोकांचा होता ज्यांनी मला स्वतःपासून वेगळे केले होते. त्यांच्या मनात माझ्याबद्दल प्रेम नव्हते का? त्यांनी आपल्या मुलीला स्वतःपासून दूर फेकून दिल्याचे त्यांचे मन दुखले नव्हते का? आता मनात येऊ लागले की मला त्या लोकांना भेटायचे आहे ज्यांनी माझ्यासोबत हे सर्व केले आहे. मी दार उघडले होते. मी दार उघडताच आई आणि बाबा माझ्याजवळ येऊन उभे राहिले. आई खूप रडत होती आणि बाबाही अस्वस्थ दिसत होते. आई म्हणाली, मुली, आम्हाला माफ कर. कृपया तुझा राग थुंकून दे आणि अन्न खा. आम्ही तुला असे रागावलेले पाहू शकत नाही. पप्पा म्हणू लागले, आमची चूक माफ कर. आमची मनं किती दुखत आहे हे तुला माहीत नाही. आम्ही नेहमीच तुझ्यावर आमच्या स्वतःच्या मुलांपेक्षा जास्त प्रेम केले आहे. तू आमची खरी मुलगी नाहीस असे आम्हाला कधीच वाटले नाही. कदाचित हीच देवाची इच्छा असावी. त्याला तुझा आमच्या आयुष्यात असा समावेश करायचा होता. मी माझ्या पालकांना सांगितले, मी तुमच्या समस्या समजू शकते. मला माफ करा. मी तुम्हाला रागात खूप काही बोलले. पण बाबा, मला हे जाणून घ्यायचे आहे की ते कोण आहेत ज्यांनी माझ्यापासून त्यांचा जीव वाचवण्यासाठी माझ्यासोबत हे केले. माझे म्हणणे ऐकून वडील म्हणू लागले, बेटा, इतक्या वर्षांनी कसे कळणार? आणि असो, आमच्या संगोपनात तुम्हाला काही दोष दिसतो का जो तुला या लोकांना शोधायचे आहे? मी पप्पाला म्हणाले, पप्पा, तुम्ही पोलीस इन्स्पेक्टर आहात आणि काहीही करू शकता. वर्षानुवर्षे जुनी प्रकरणेही पोलीस हाताळतात. तुमच्या संगोपनावर मला शंका नाही. फक्त माझी स्थिती समजून घेण्याचा प्रयत्न करा. मला फक्त हे जाणून घ्यायचे आहे की मी त्या लोकांसाठी वाईट आहे का? मला त्या लोकांना प्रश्न करायचा आहे की मला फेकताना त्यांच्या मनात दया आली नाही का? कृपया माझ्या खऱ्या आईवडिलांना शोधून काढा आणि तुम्ही मला जिथून उचलले होते तिथे मला घेऊन चला. माझ्या वडिलांनी माझे सांत्वन केले आणि मला आश्वासन दिले की ते माझे खरे पालक नक्कीच शोधतील. मी आईबाबांशी चांगले वागत होते. एक प्रकारे त्या लोकांनी माझ्यावर मोठे उपकार केले होते. ते माझे खरे आईवडील नाहीत याची जाणीव मला त्या लोकांना करून द्यायची नव्हती. मी त्या लोकांसोबत छान राहत होते. मी त्यांना लहानपणापासून पाहिले होते आणि त्यांनी माझ्यासाठी खूप काही केले होते. त्या लोकांचे उपकार मी मृत्यूनंतरही विसरू शकत नसते. त्या दिवशी आम्ही तिघेही खूप रडलो होतो. 2 दिवसानंतर पप्पा मला नदीवर घेऊन गेले, जिथून त्यांनी मला उचलले होते. तिथे गेल्यावर ते माझा हात धरून बाजूला उभे राहिले आणि म्हणाले की तू इथे पांढऱ्या चादरमध्ये गुंडाळून पडली होतीस. तू पाण्यात पूर्णपणे भिजली होतीस. मला माहीत नाही तू इथे किती वेळ पडून होतीस. आमची टीम या भागात तपासणीसाठी आली होती. तेव्हा काही लोकांनी आम्हाला सांगितले की येथे एक मुलगी पडली आहे. लोकांनी तुला हातही लावला नाही, कारण सगळ्यांना वाटलं तू मेली आहेस. मी तुला माझ्या मांडीवर धरताच मला वाटले की तू अजूनही जिवंत आहेस. तुझ्या आत अजून काही श्वास बाकी आहेत. मी तुला ताबडतोब दवाखान्यात नेले. तिथे गेल्यावर तुझ्यावर उपचार केले आणि पाण्यात भिजल्यामुळे तुला निमोनिया झाला असता तरी तू जिवंत असल्याचे समजले. तुझ्यावर उपचार करणे खूप महत्त्वाचे होते. तुझा उपचार बराच काळ चालू राहिला. पण या मुलीला इथे कोणी ठेवले हे पोलीस खात्याला कळणे अत्यंत गरजेचे होते. माझ्या मनात तुझ्याबद्दलचे प्रेम जागृत झाले होते. मी ठरवले होते की मी तुला माझ्या घरी घेऊन जाईन. मुलासाठी आसुसलेली आणि डॉक्टरांकडून उपचार करून घेऊन थकलेली माझी पत्नी. मी तुला घेऊन तिच्या कुशीत ठेवलं तर तिला खूप आनंद होईल. मी हे प्रकरण पुढे जाऊ दिले नाही आणि मी तुला माझ्या मुलाप्रमाणे वाढवणार असे ठरवले होते. तू माझी मुलगी आहेस. मी तुला घरी घेऊन गेल्यावर तुझ्या आईलाही खूप आनंद झाला. आम्हा दोघांना जगण्याचे कारण सापडले होते. तुला पाहण्यात आम्ही आमचे आयुष्य घालवत होतो. तू आमच्या आयुष्याचा इतका महत्त्वाचा भाग झाली आहेस की आम्ही तुला स्वतःपासून वेगळे करू शकत नव्हतो आणि आम्ही तुला इथून उचलून आणलं हे विसरलो होतो. हे सर्व सांगताना माझ्या वडिलांच्या डोळ्यात पाणी आले. ते एक पोलीस निरीक्षक होते आणि खूप खंबीर माणूस होते. आज त्यांच्या डोळ्यातील अश्रू पाहून मी त्यांना अशक्त समजत होते, कारण ते कोणामुळे दुर्बल नव्हते तर फक्त त्यांच्या मुलीमुळे दुर्बल होते. मी माझ्या वडिलांना मिठी मारली आणि म्हणाले की तुम्ही माझे वडील आहात. माझे तुमच्यावर खूप प्रेम आहे. मी जे बोलले ते ऐकून माझे वडील खूप खुश झाले. मी ती जागा पाहून खूप समाधानी झाले आणि आम्ही घरी परतलो. असेच दिवस जात होते. माझे खरे आईवडील कोण आहेत याचा शोध माझ्या वडिलांनी सुरू केला आणि शेवटी त्यांना माझ्या खऱ्या आईवडिलांची माहिती मिळाली.
ते मला त्यांच्यासोबत माझे आईवडील राहत असलेल्या घरात घेऊन गेले. मी वडिलांसोबत तिथे गेले होते. ते एक छोटेसे आणि माफक घर होते. आम्ही दरवाजा वाजवला तेव्हा एका माणसाने दरवाजा उघडला. माझ्या वडिलांनी त्यांना सांगितले की ते पोलीस इन्स्पेक्टर आहेत आणि त्यांच्या घरी काही चौकशी करायला आले होते. पप्पांचे हे ऐकून तो माणूस घाबरला आणि त्याने पटकन पप्पांना घरात येण्याची परवानगी दिली. घरात प्रवेश करताच घरची परिस्थिती फारच बिकट झाली होती. जणू काही ही फार गरीब माणसं आहेत असं वाटत होतं. अंगणात एका खाटेवर एक बाई बसलेली होती. तिची प्रकृती फारच वाईट होत होती. ती जणू वेडीच झाली होती. तो माणूस घरात येताच तिने माझ्या वडिलांना विचारले, तुम्ही इथे आलात असे काय झाले? माझे वडील म्हणाले, 19 वर्षापूर्वी तुम्ही लोकांनी किती मोठा गुन्हा केला होता हे तुम्हाला माहीत नाही. त्या माणसाने माझ्या वडिलांकडे अपरिचित नजरेने पाहिले आणि विचारले, तुम्हाला काय म्हणायचे आहे? पप्पा म्हणाले, 19 वर्षापूर्वी आम्हाला नदीकाठी एक मुलगी सापडली होती. या घरात त्या मुलीचे आईवडील राहत असल्याचे येथील लोकांनी सांगितले होते. तर त्या मुलीचे पालक कोण आहेत ते मला सांगा, कारण ती मुलगी आता या जगात नाही. अनेक वर्षानंतर या प्रकरणाची फाईल उघडकीस आली असून आरोपी कोण हे कळू शकलेले नाही. मी इथे फक्त तुमच्या लोकांची चौकशी करायला आलो आहे. मला त्या निष्पाप मुलीला न्याय मिळवून द्यायचा आहे. माझ्या वडिलांचे बोलणे ऐकून तो माणूस घाबरला. पण विचित्र गोष्ट म्हणजे खाटेवर बसलेली ती वेडीबाई खूप गप्प होती आणि तिने आम्हाला घरात शिरतानाही पाहिले नव्हते. पण जेव्हा ही बातमी तिच्या कानावर गेली तेव्हा ती अचानक उभी राहिली आणि आरडाओरडा करू लागली आणि त्या बाईला पाहून मला भीती वाटू लागली. मी माझ्या वडिलांच्या मागे लपले. बाई जोरजोरात रडायला लागली आणि विचारलं, माझी मुलगी मेली का? मला माझी मुलगी हवी आहे. कृपया जा आणि मला माझी मुलगी द्या. मला माझ्या मुलीला माझ्या हातात धरायची आहे. मी 19 वर्षांपासून तिच्यासाठी तळमळत आहे. कृपया माझ्या मुलीला घेऊन या. तो माणूस त्या महिलेला शांत करण्याचा प्रयत्न करत होता. पण माझ्या वडिलांनी इशारा करून विचारले, ही कोण आहे? तो माणूस म्हणाला, नाही नाही, ती फक्त वेडी आहे. ती एक ना एक गोष्ट सांगत असते. मी तिला रूममध्ये घेऊन जातो आणि मग आपण बसून बोलू. त्या माणसाचे बोलणे ऐकून ती स्त्री रडू लागली आणि म्हणाली, नाही सर, मी वेडी नाही. माझ्या मुलीच्या दुःखाने मला वेड लावले होते. मी तुम्हाला संपूर्ण सत्य सांगते. तिचे बोलणे ऐकून माझ्या वडिलांचे कान टवकारले आणि ते म्हणाले, तिला कुठेही नेऊ नका. मला तिच्याशी बोलायचे आहे. त्या माणसाने पप्पांचे म्हणणे मागे घेतले होते. ती महिला म्हणाली, तुम्ही सगळे इथे कॉटवर बसा. माझ्या मुलीचे काय झाले ते मी तुम्हाला सर्व सांगते. आम्ही दोघंही त्या बाईचं ऐकायला बसलो. ते स्त्री आणि पुरुष दोघेही जमिनीवर बसले. महिला म्हणाली, या घरात माझ्यावर किती अत्याचार झाले ते काय सांगू. तर शेजारी बसलेल्या माणसाला खूप लाज वाटत होती. महिलेने सांगितले की मी या घरात आले त्या दिवसापासून माझा छळ होत आहे. लग्नानंतर मुलीचं आयुष्य इतकं कठीण होऊन जातं हे मला माहीत नव्हतं. लग्नाच्या 4 महिन्यानंतर जेव्हा मला बातमी मिळाली की मी आई होणार आहे तेव्हा मला खूप आनंद झाला. पण माझ्या सासूबाईंनी मला जे सांगितलं ते ऐकून माझा सर्व आनंद विरून गेला. मी खूप अस्वस्थ झाले होते. माझी काळजी करायला कोणीच नव्हते, कारण माझ्या स्वतःच्या पतीला माझी काळजी नव्हती. या जगात असूनही माझ्या आईवडिलांना माझ्याशी काही संबंध नव्हता. स्त्रीसाठी सर्वात मोठा आनंद तेव्हाच होतो जेव्हा ती आई होणार असते. पण सासूचे ऐकून आई होणे माझ्यासाठी अडचणीचे बनले होते. माझ्या गरोदरपणात मी दिवसभर रडत असे, कारण ज्या दिवशी घरातील सगळ्यांना मी गरोदर असल्याचे कळले त्या दिवशी माझ्या सासूबाईंनी घरात वादळ निर्माण केले होते. जर तू मुलीला जन्म दिलास तर मी तुझ्यासोबत असे काही करेल ज्याचा तू कधी विचारही केला नसेल. मी तुझ्याशी असे वागेल असे कोणत्याही सासूने आपल्या सुनेसोबत केले नसेल. मला माझ्या सासूची खूप भीती वाटत होती. पण जेव्हापासून माझ्या सासूने मला हे सांगितले तेव्हापासून मला तिची आणखी भीती वाटू लागली. मला भीती वाटत होती की ती माझा जीव घेईल. माझ्या प्रसूतीला अजून बराच वेळ बाकी होता. मी रडत रडत देवाकडे प्रार्थना करत होते की मला मुलगा झाला तर माझ्या सासूबाई माझ्याशी चांगले वागू लागतील आणि माझा नवराही माझ्यावर आनंदी राहील. कारण माझा नवराही त्याच्या आईसारखाच बोलत होता. त्याने कधीच मला साथ दिली नाही. माझ्या नियंत्रणात काहीच नव्हते. मी खूप लहान होते. पण माणसासाठी दुसऱ्या माणसाचा आधार आणि शब्द पुरेसे असतात. मला आधार देणारे या जगात कोणीच नव्हते. या अपघातांशी मी एकटीच लढत होते. मी खूप त्रासातून जात होते. प्रत्येक दिवसागणिक ती मला धमकावत होती की मुलगी झाली तर विचार कर काय होईल. मला फक्त माझ्या नातवाचा चेहरा बघायचा आहे. मी माझ्या पतीला सांगितले की तुझी आई मला जीवे मारण्याची धमकी देत असते. कृपया मला आधार द्या. मुलगा किंवा मुलगी जन्माला घालणे माझ्या अधिकारात नाही. मी फक्त प्रार्थना करू शकते. पण मला भीती वाटते की जर मला मुलगी झाली तर तुझी आई माझ्यासोबत काय करेल कोणास ठाऊक. यावरून माझ्या पतीने मला मारहाण करण्यास सुरुवात केली आणि सांगितले की जर तू मला माझ्या आईविरुद्ध भडकावण्याचा प्रयत्न केलास तर मी तुला मारून टाकीन. मला माझ्या नवऱ्याचीही खूप भीती वाटू लागली. मला या जगात कोणताच आधार नव्हता, म्हणून मला या घरात राहून या दोघांचे अत्याचार शांतपणे सहन करावे लागले. हा धक्का माझ्यासाठी जीवन मृत्यूच्या निर्णयापेक्षा कमी नव्हता. त्या लोकांची आज्ञा पाळण्याशिवाय माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता. मी फक्त स्वतःला सांत्वन देत राहिले आणि समजावून सांगत होते की मला मुलगा जन्माला येईल आणि मग माझे आयुष्य पूर्णपणे बदलेल. जर देवाची इच्छा असेल तर माझे काहीही वाईट होणार नाही. पण मुलगी झाली तर काय होईल.
मी कुठे जाईल? मी आधीच भाजले होते. जग खूप क्रूर आहे आणि म्हणून माझे काय होईल हे मला माहीत नव्हते. माझी सासूसुद्धा कोणाची तरी मुलगी होती. मग मुलींबद्दल ती असं का बोलत होती? मुलगी आणि मुलगा समान असू शकत नाही? आणि मग त्या स्त्रीचा काय दोष, जिला स्वतःला हे माहीत नाही की तिने 9 महिने आपल्या पोटात वाढवलेले मूल मुलगा आहे की मुलगी? ती फक्त एक आई असते आणि तिच्या मुलावर तिच्या जीवापेक्षा जास्त प्रेम करते, कारण तो तिच्या शरीराचा एक भाग असतो. मुलगी झाली तर काय होईल? मुलगा झाला नाही तर काय होईल? याची मला रात्रंदिवस काळजी वाटत होती. गरोदरपणात मला काही त्रास झाला तर माझ्या सासूबाई मला डॉक्टरांकडेही जाऊ देत नसत. ती म्हणायची की आम्हीही मुलांना जन्म दिला आहे. दवाखान्यात जाण्याची काय गरज आहे? घरात राहून घरातील सर्व कामे कर. माझ्या सासूबाईंनी मला क्षणभरही आराम करू दिला नाही. आयुष्य असेच चालले होते. मी दररोज माझ्या पूर्णतेने जात होते. मग शेवटी माझ्या प्रसूतीची वेळ आली. माझ्या सासूबाईंनी अजूनही दवाखान्यात जाण्यास नकार दिला. मुलाचा जन्म घरीच होईल असे स्पष्टपणे सांगितले. माझ्या सासूबाईंनी गावातून दाईची व्यवस्था केली होती. काही वेळाने दाई आमच्या घराबाहेर हजर होती. मला वेदना होऊ लागल्या. ती पटकन गेली आणि तयारी करू लागली. पण माझे हृदय जोरात धडधडत होते. माझे काय होईल ते मला समजत नव्हते. मी माझ्या वेदना विसरून गेले होते, कारण मी ते सहन करू शकत होते. पण मला हे टेन्शनच सहन होत नव्हतं की मूल झाल्यावर काय होईल. याचा विचार करत 9 महिने झाले होते. माझ्या सासूबाई मला रोज धमक्या देत होत्या आणि मला मुलगाच होईल हे क्षणभरही विसरू दिले नाही. आणि आता ती वेळ पण आली होती. पण मला कळत नव्हते की माझी सासू असे काय करेल. या विचाराने मी काळजीत होते. तिच्या धमकीने मला पूर्णपणे घाबरवले होते. दाई माझ्याकडे आली तेव्हा तिने मला सावध केले होते. ती माझ्या सासूबाईंना खूप दिवसांपासून ओळखत होती. सुईण मला सांगू लागली, तुझी सासू खूप खतरनाक बाई आहे. तुझ्या सासूबाईंना सारा गाव ओळखतो. मी तुला सांगते की जर तुझी मुलगी जन्माला आली तर ती वाचवणे तुझे काम आहे. कारण सविता मुलीच्या जन्मानंतर कोणते नाटक रचणार हे सर्वांनाच माहीत आहे. कारण तिच्या मोठ्या मुलाच्या सुनेशीही तिने असेच केले होते. त्यामुळेच तिचा मोठा मुलगा पत्नीसह शहरात राहतो. जसजसे मला माझ्या सासूबाईंबद्दल अधिक माहिती होत होती तसतसे माझे मन अधिकाधिक घाबरत होते. मी काळजीत होते. मी मनात ठरवले होते की मला आता घाबरायचे नाही. तरीही मूल झाले नाही. मुलाच्या जन्मानंतर काय करायचे ते पाहिले जाईल. दाईने माझी प्रसूती सुरू केली होती आणि अर्ध्या तासाच्या मेहनतीनंतर मला माझ्या मुलाच्या रडण्याचा आवाज आला. मी सुईणीला पहिला प्रश्न विचारला की मी मुलीला जन्म दिला आहे की पुत्राला? दाई मला मोठ्या खेदाने म्हणाली, मुली, तू एका निष्पाप मुलीला जन्म दिला आहेस. दाईच्या चेहऱ्यावरची खंत पाहून मला धक्काच बसला. माझ्या सासूबाईंना हे कळताच त्यांनी गोंधळ घालायला सुरुवात केली. हीच गोष्ट ऐकण्यासाठी माझ्या सासूबाईंचे कान आसुसले होते असे वाटत होते. माझ्या मुलीला पाहून ती वेडी झाली होती. मी माझ्या मुलीला माझ्या मांडीवर घेऊन बसले होते. ती खूप सुंदर होती. ती इतकी गोंडस होती की मला तिच्याकडे बघत राहावेसे वाटत होते. पण माझ्या सासूबाईंनी स्पष्टपणे सांगितले की मी तिला या घरात कधीही राहू देणार नाही. या मुलीच्या येण्याने जेवढे दुःख माझ्या घरावर आले आहे ते कधीच आले नव्हते. माझ्या सासूचे वागणे बघून मी अस्वस्थ झाले, कारण मला त्याच गोष्टीची भीती वाटत होती. मी माझ्या सासूला माझ्या मुलीकडे प्रवेश द्यायचा नाही असे मनात ठरवले होते. पण तिने गावातील महिलांसमोर अशी परिस्थिती निर्माण केली होती की मला माझ्या मुलीला तिच्या मांडीवर द्यावे लागले. पण मला माहीत नव्हते की ही बाई इतकी क्रूर असू शकते की ती अक्षरशः माझ्या मुलीला उचलून घराबाहेर काढेल. फक्त तिचा चेहरा पाहण्यासाठी तिने आपल्या नातीला आपल्या मांडीवर धरले. पण माझी मुलगी तिच्याजवळ जाताच ती तिला घेऊन घराबाहेर पळाली. मी माझ्या पतीला म्हणाले, तुझ्या आईने माझ्या मुलीला कुठे नेले आहे? पण माझ्या पतीनेही याकडे लक्ष दिले नाही. मुलीच्या जन्मानंतर तिचीही मनस्थिती खूप वाईट होती. माझ्या सासूबाईंच्या मागे जाण्याची माझी कुवत नव्हती की मी परत जाऊन पाहीन की ती माझ्या मुलीला कुठे घेऊन जात आहे आणि मी माझ्या मुलीला तिच्याकडून हिसकावून घेईल. माझ्या मुलीसाठी मला हे घर सोडावं लागलं तरी चालेल, पण मी माझ्या मुलीचा जीव वाचवू शकले असते. बराच उशीर झाला होता, पण माझ्या सासूबाई अजून घरी आल्या नव्हत्या. मला रडून वाईट वाटत होतं. मला कोणती मदत मागावी हेच कळत नव्हतं. कोणीही मला मदत करणार नव्हते. माझ्या मुलीला ती कुठे घेऊन गेली माहीत नव्हते. ती तिच्यासोबत काय करणार आहे या विचारातच माझे मन हरवत होते. साधारणतः अर्ध्या तासानंतर माझ्या सासूबाई घरी आल्या तेव्हा त्यांना पाहून मला धक्काच बसला, कारण माझ्या सासूबाईंचे हात पूर्णपणे रिकामे होते. ज्या हातात तिने माझ्या मुलीला घेतले होते ते हात रिकामेच परत आले. माझ्या सासूला पाहून मी वेडी झाले आणि तिला विचारू लागले, मला सांगा, माझी मुलगी कुठे आहे? तू तिला घेऊन कुठे गेलीस आणि कुठे सोडलेस? माझ्या सासूने माझ्या तोंडावर चापट मारली आणि मुलीला जन्म दिल्याची हीच शिक्षा आहे की तिला जगू देणार नाही असे सांगितले. तुझ्या मुलीला मी नदीत फेकून दिले आहे. आता तू तुझ्या मुलीला विसरून दुसऱ्या मुलाची तयारी कर. पण जर तू दुसऱ्यांदाही मुलाला जन्म दिला नाहीस तर पुढच्या वेळी तुला तुझ्या मुलीसह नदीत फेकून देईल आणि माझ्या मुलाचे दुसरे लग्न करीन. माझ्या मुलासाठी मुलींची कमतरता नाही. माझ्या सासूबाईंनी माझ्या निष्पाप चिमुरडीला नदीत फेकून दिल्याचे ऐकून मला धक्काच बसला. शेवटी तिचे हृदय काय दगड होते. माझ्या निष्पाप मुलीला पाहून तिचे हृदय द्रवले नाही का? हात थरथरत नव्हते का? मी माझ्या सासूला हलवू लागले की तू माझ्यासोबत असं का केलंस? मी रडत वेडी झाले होते.
मला ओरडून सर्व जगाला सांगावेसे वाटत होते की तिने माझ्या मुलीला माझ्यापासून हिसकावले आहे. माझ्या सासूबाईंनी मला घराच्या खोलीत कोंडून ठेवले होते. मी रात्रभर अशीच त्रास सहन करत होती. त्या गरीब मुलीचे काय होत असेल या विचाराने मी वेडी झाले होते. मला माझ्या मुलीकडे जायचे होते, पण दार बंद होते. मी काही करू शकत नव्हते. मग मी ठरवले होते की मला काहीतरी करायचे आहे. मी जोरजोरात ओरडू लागले की त्यातला एक जण येईल. माझ्या सासूबाई आल्या होत्या आणि दार उघडून मला शिव्या देऊ लागल्या की मी का ओरडते, मी वेडी झाली आहे का? कुणीतरी कसं तरी दार उघडावं एवढंच मला हवं होतं. होय, मी माझ्या मुलीच्या प्रेमाने वेडी झाली आहे. हा प्रकार मी माझ्या सासूला सांगितला आणि त्यांना धक्काबुक्की करून मी घरातून पळ काढला. या गावात एकच नदी आहे. माझ्या सासूबाई माझ्या मुलीला तिथे घेऊन गेल्या असतील हे मला माहीत होतं. मी धावत जाऊन त्या नदीच्या काठी आले. तेव्हा माझी मुलगी तिथे नव्हती हे पाहून मला आश्चर्य वाटले. मी आजूबाजूला पाहिले. मला माझी मुलगी कुठेच दिसली नाही. मी वेड्यासारखी ओरडत होती आणि माझ्या मुलीला बोलवत होती. कोणीतरी पाण्याखाली जाऊन माझ्या मुलीला बाहेर काढा, असे मी म्हणत होती. माझी मुलगी पाण्याखाली वाहून गेली आहे. ती लहान आहे आणि मरणार आहे. कोणीतरी मला मदत करा. पण कोणीही माझ्या मदतीसाठी पुढे आले नाही. सगळ्यांना वाटलं की मी वेडी आहे. मी तिथे बराच काळ उभी राहिले, पण मला काहीही साध्य झाले नाही. मी स्वतःसाठी रडत घरी परत आले होते. माझी सासू आणि माझ्या पतीने मला बेदम मारहाण केली आणि खोलीत बंद केले. या धक्क्याने मी पूर्णपणे गप्प राहिले आणि माझ्या सासूबाईंना वाटले की मी वेडी झाली आहे. मी शेवटी काय करू शकते? मी गेली 19 वर्ष फक्त नावावर जिवंत आहे, कारण माझ्या सासूने मला माझ्या मुलीसहच मारले होते. माझी सासू खूप वाईट बाई आहे. तिने माझा आनंद हिरावून घेतला. मी तुमच्यापुढे हात जोडून सांगते, तुम्ही पोलीस अधिकारी आहेत, तर माझ्या सासूबाईंना शिक्षा केलीच पाहिजे. मी एक कमकुवत स्त्री आहे. मी फक्त त्या बाईला शाप देऊ शकते, पण तुम्ही कायद्याचे रक्षक आहात. तुम्ही मला न्याय मिळवून देऊ शकता. ती बाई ढसाढसा रडत होती. माझ्या वडिलांच्या डोळ्यात अश्रू होते आणि माझ्याही डोळ्यात अनेक अश्रू होते, कारण ही वेडी बाई माझी आई होती. होय, ही महिला खरोखरच वेडी होती, कारण या महिलेसाठी परिस्थिती अशा प्रकारे तयार केली गेली होती की तिला वेडे व्हावे लागले. ती ढसाढसा रडत होती. माझे वडील त्या महिलेला म्हणाले, मग तुझा नवरा कुठे आहे आणि तुझी सासू कुठे आहे? तू या घरात एकटीच राहते का? मी तुला नक्कीच न्याय मिळवून देईल, असे आश्वासन माझ्या वडिलांनी दिले. खरं तर मी तुमच्या मुलीशी ओळख करून देईल. तुमच्यासाठी सर्वात मोठा आनंद म्हणजे तुमची मुलगी जिवंत आहे. त्या बाईच्या चेहऱ्यावर अचानक हसू उमटले. ती म्हणाली, माझी मुलगी खरंच जिवंत आहे आणि इतक्या वर्षांनी तिला कसं कळणार की मी तिची आई आहे? मला माझ्या मुलीला भेटायची आहे. सर, कृपया मला माझ्या मुलीशी ओळख करून द्या. तुम्ही मोठ्या प्रमाणात उपकृत व्हाल. इतकी वर्ष मी माझ्या मुलीच्या आठवणीसाठी तळमळत आहे. पप्पा म्हणाले, पण त्याआधी तुला तुमच्या सासूबाईंबद्दल सांगावं लागेल की ती कुठे आहे. ती महिला म्हणू लागली, आधी तुम्ही माझ्या नवऱ्याला भेटा. हा माणूस माझा नवरा आहे. शेजारी बसलेल्या माणसाकडे बोट दाखवत ती म्हणाली, त्याच्या आईच्या सल्ल्यानुसार या माणसाने आयुष्यभर माझा छळ केला, पण त्याची मुलगी केल्यानंतर त्यालाही कळाले की त्याच्या आईने खरोखरच आपल्या मुलीवर खूप अन्याय केला आहे. माझ्या सासूचे नाव सविता आहे आणि तिच्याबद्दल संपूर्ण गावाला माहिती आहे. माझ्या पतीने दुसरे लग्न करावे असे माझ्या सासू सासऱ्यांना वाटत होते, पण सविता मुलाच्या आणि मुलीच्या नावाने काय करते हे गावकऱ्यांना कळाले होते. तेव्हा कोणीही तिच्या मुलाला त्यांच्या मुलीचे नाते दिले नाही, कारण आईच्या पल्लूशी बांधलेल्या आणि न्यायाच्या विरोधात बोलूही न शकणाऱ्या, पण गुन्ह्यात तिचा बरोबरीचा समर्थक असलेल्या अशा माणसाला मुलगी कोण देऊ शकेल? माझ्या सासू सासऱ्यांच्या आणि नवऱ्याच्या कृत्याबद्दल या गावातील प्रत्येकाला माहिती होती, पण कोणीही काही करू शकत नव्हते. माझी सासू यावेळी घरी नाही, ती बाजारात गेली आहे. ती आल्यावर तिची वृत्ती तुम्हाला दिसेलच. ती स्त्री तिच्या चुका कधीच मान्य करत नाही. ती एक अतिशय धोकादायक महिला आहे. तिच्या उदामपणाची संपूर्ण गावात चर्चा आहे. पण सर, माझी मुलगी कुठे आहे ते सांगा. मी माझ्या मुलीशी बोलेन. मला भेटायची आहे. माझा बाप असलेला माणूस खजील होऊन बसला होता. तो माझ्या वडिलांसमोर हात जोडून म्हणाला, सर, मला माफ करा. माझ्या आईने माझ्या पत्नीवर आणि माझ्या मुलीवर खूप अन्याय केला आहे आणि मी माझ्या आईलाही तितकाच पाठिंबा दिला, याचा मला मनापासून खेद वाटतो. ज्या दिवशी माझी मुलगी हे जग सोडून गेली त्या दिवशी मला दुःख झाले नाही. उलट माझ्या आईने माझ्या मुलीला नदीत फेकून योग्य केले याचा मला आनंद झाला. मला कळत नाही का मला क्षणभर सुद्धा शांतता नव्हती आणि हळूहळू माझी आई एक स्वार्थी स्त्री आहे हे मला कळायला लागलं. ती कधीही कोणाचीही असू शकत नाही, कारण माझे वडील हयात असताना ती नेहमी माझ्या वडिलांशी उद्धटपणे बोलायचे. माझी आई चुकीची स्त्री आहे हे मला हळूहळू जाणवू लागले आणि तिने चूक केली. पण आता काय होऊ शकले असते? माझी मुलगी हे जग सोडून गेली होती. माझे डोळे उघडायला उशीर झाला होता, पण आज मी तुमच्यासमोर हात जोडून माझ्या गुन्ह्याची माफी मागतो. तुमची इच्छा असेल तर तुम्ही मला अटक करू शकता. तुम्ही मला जी काही शिक्षा द्याल ती मला मान्य आहे. दोघांनी माझ्या वडिलांचे पाय धरले आणि दोघे मिळून म्हणाले, सर, आमच्या मुलीशी ओळख करून द्या. आम्हाला आमच्या मुलीला भेटायची आहे. ती इतकी रडत होते की मला खूप वाईट वाटत होतं. आज माझ्या खरे आई वडील माझ्या समोर बसले होते. मला माहीत नव्हते की माझ्या आयुष्यात अशी वेळ येईल.
माझ्या वडिलांनी सांगितले की इथे तुमच्या डोळ्यासमोर तुमची मुलगी आहे. मला पाहून माझ्या आईवडिलांना अश्रू अनावर झाले. माझी खरी आई माझ्याकडे तळमळलेल्या नजरेने बघत होती. पप्पांनी माझ्या आईवडिलांना सांगितले की मीच तिला मोठे केले आहे. मीच तुमच्या मुलीला नदीच्या पात्रातून शहरात माझ्या घरी नेले, कारण तिची प्रकृती ठीक नव्हती. तिला गावात उपचार मिळू शकले नाहीत. तिला देवाने पुन्हा जीवन दिले. मी तिथे जाऊन तिची काळजी घेतली हे ऐकून दोघांच्याही चेहऱ्यावर आनंद दिसत होता. माझ्या आईने मला मिठी मारली आणि मीही तिला मिठी मारून खूप रडले. तर माझ्या वडिलांनी लाजिरवाणे होऊन आपले दोन्ही हात माझ्यासमोर टेकवले. मी तुझा गुन्हेगार आहे, कारण मी त्या दिवशी आवाज उठवला असता तर कदाचित आज तू आमच्यापासून दूर गेली नसती, असे ते म्हणाले होते. मी बाप म्हणण्याच्या लायकीचा नाही. त्या लोकांना काय बोलावे यासाठी माझ्याकडे शब्द नव्हते, कारण ते लोक शेवटी माझे पालक होते. मी त्यांचेच रक्त होते, पण ते मला अनोळखी होते. माझे स्वतःचे पालक वेगळेच होते. त्यांनी मला शिक्षण देऊन खूप मोठं केलं आणि मला कधीच कशाची कमतरता भासू दिली नाही. माझ्यासाठी हे लोक फक्त नावापुरतेच पालक होते. मी कदाचित या लोकांना कधीच स्वीकारू शकत नाही. पण आईचे वाहणारे अश्रू आणि तिची संपूर्ण कहाणी ऐकून माझे हृदय हादरले. खरंच माझ्या आईसोबत खूप वाईट गोष्ट घडली. माझ्या आजीने जे काही केले ते खूप चुकीचे होते. माझ्या वडिलांनी ठरवलं होतं की माझ्या आजीला शिक्षा करायची. माझ्या वडिलांनी तातडीने महिला पोलिसांना बोलावून माझ्या आजीला अटक केली. संपूर्ण वास्तव समोर आल्यावर त्यांचे डोळे पाणावले. वर्षापूर्वी ज्या मुलीला तिने नदीत फेकले होते ती परत कधीच येणार नाही असे तिला वाटत होते. पण देवाला जे पाहिजे तेच तो करत असतो. देवाने मला जीवन दिले होते आणि माझ्या आयुष्यात असे प्रेमळ पालक मला दिले होते. माझ्या आजीने माझ्या वडिलांना सांगितले की ही मुलगी ती नाही, तुम्ही खोटे बोलत आहात. पण जेव्हा पोलिसांनी येऊन तिला अटक केली तेव्हा ती थोडी नरमली. तिने तिची चूक मान्य केली होती, कारण तिला समजले होते की तिला तिच्या कृत्याची शिक्षा अनेक वर्षांनी मिळणारच होती. तिला वाटले की ती काहीही करू शकते, परंतु कोणीही तिला शिक्षा देऊ शकत नाही. असे कधीच होऊ शकत नाही. एक दिवस दुसऱ्यावर अन्याय करणाऱ्याला शिक्षा भोगावीच लागते आणि त्याची शिक्षा त्याला या जगातच भोगावी लागते. माझ्या आजीने हे सत्य स्वीकारले होते की तिला तिच्या कृत्याची शिक्षा झाली होती. ती लाजली. तिने माझ्या आईचीही माफी मागितली होती. पण आता तिला वाचवणारे कोणी नव्हते. तिच्या बाजूने बोलणारे कोणीच नसल्याने तिचा संपूर्ण गर्व तुटला. माझ्या आणि माझ्या आईच्या गुन्हेगाराला शिक्षा झाली याचा मला आनंद झाला. मला माझ्या आईला दुखवायचे नव्हते. मी माझ्या वडिलांनाही माफ केले होते. मी पण त्या लोकांना भेटायला जायचे, कारण त्या घरात माझी पण एक आई होती जी माझ्यासाठी वर्षानुवर्षे तळमळत होती. मी माझ्या वडिलांसोबत शहरात परतले होते. कधीकधी मी माझ्या खऱ्या आईवडिलांना भेटायला गावी जाते, पण माझ्यासाठी माझे आईवडील हेच लोक असतील ज्यांनी मला आयुष्यभर वाढवले, कारण या लोकांचे संगोपन मी कधीच विसरू शकत नाही. माझी तुम्हा लोकांना विनंती आहे की कृपया मुलगा आणि मुलगी यांच्यात भेद करणे थांबवा. मुलीच तुमच्या घरात चमक आणतात आणि तुमचे घर उजळून टाकतात. मित्रांनो, मला आशा आहे की तुम्हाला आमची कथा आवडली असेल. जर तुम्हाला कथा आवडली असेल तर चॅनलवरील व्हिडिओला लाईक करा. तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, नोटिफिकेशन बेल दाबा, जेणेकरून पुढील व्हिडिओची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. धन्यवाद.